तर नमस्कार मित्रांनो, शिक्षण ही आजच्या काळातील सगळ्यात मोठी गरज आहे आणि जेवढं तुम्ही उच्च शिक्षण घ्याल ते तुमच्या आयुष्याला खूप महत्त्वाचं मानलं जातं. तर आणि त्यात अलीकडे मोठ्या प्रमाणात इंजिनिअरिंग हा एक मोठा शिक्षणाचा विषय मानला जातो. जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं तर तुम्हाला चांगला जॉब मिळेल असं म्हटलं जातं. आणि पुण्यामध्ये एक असं कॉलेज आहे जे की इंजिनिअरिंगसाठी मोठ्या प्रमाणात फेमस कॉलेज आहे. बरीच दूर दूरवरून लोक त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेत असतात. मी त्या कॉलेजचं नाव घेणार नाही, कारण कसं आहे, एखाद्या कॉलेजचं रेप्युटेशन आहे ते आपले सांगण्यावरून ते रेप्युटेशन खराब व्हायला नको, म्हणून मी त्या कॉलेजचं नाव घेणार नाही. तर एक कॉलेज आहे ज्याला हॉन्टेड कॉलेज म्हणून काही प्रमाणात ओळखलं जातं, पण बऱ्याच लोकांना या कॉलेजविषयी माहिती नाही. काही असे साईड आहेत त्या ठिकाणी या कॉलेजविषयी माहिती जी मिळू शकते की हे कॉलेज हॉरर काय. तर आज मी अशीच रिअल स्टोरी या ठिकाणी घेऊन येणार आहे, कारण की मी या कॉलेजच्या विद्यार्थ्यांशी थोडं डिस्कशन केलं आणि मला कळलं की ही जी कॉलेजमधली जी स्टोरी ही स्टोरी खरीच आहे. तर पुण्यात एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि ही घटना घडलेली आहे 2022 साली. 2022 साली दिवाळी नुकतीच चालू होणार होती आणि या इंजिनिअरिंग कॉलेजमधले मुलांनी पार्टी सेलिब्रेशनचं ठरवलं. मग पार्टी सेलिब्रेशनमध्ये नुसता मुलंच नसतात, तर त्या ठिकाणी जे शिक्षक लोक असतात ते शिक्षक लोकही त्या पार्टीमध्ये सामील होतात. आणि त्या ठिकाणची जी प्रिन्सिपल होती ज्यांचं नाव आरती मॅडम, तर त्या कॉलेजमध्ये रात्री काम करत होत्या. त्या फर्स्ट फ्लोअरला त्या ठिकाणी काम करत होत्या आणि खाली मोठ्या प्रमाणात पार्टी चालू होती. मॅडमांनी पार्टीसाठी 10:30 पर्यंत टाइम दिला होता. 10:30 वाजल्यानंतर शिक्षकांना सांगितले आता पार्टी ओव्हर करा, कारण की उद्या तुम्हाला तुमच्या गावाला जायचं आहे आणि त्याचबरोबर आम्हालाही आमची काम आहे, त्यामुळे पार्टी ओव्हर करा. ठरल्याप्रमाणे सर्व मुलांनी पार्टी ओव्हर केली आणि 11 वाजता शीतल मॅडम होत्या. त्या शीतल मॅडम प्रिन्सिपल रूमच्या तिथं आल्या आणि त्यांनी बघितलं ज्या प्रिन्सिपल मॅडम होत्या, ज्या आरती मॅडम होत्या, त्या अजून कामामध्ये व्यस्त होत्या. शीतल मॅडमने विचारलं, प्रिन्सिपल मॅडम मी थांबू का, तुम्हाला गरज आहे का, कारण की आता पार्टी संपलेली आहे, सगळे शिक्षक घरला गेलेले आहेत, तर मी इथं थांबू तुमच्यासाठी की मी जाऊ. तर त्यावेळी आरती मॅडम म्हटल्या, शीतल मॅडम तुम्ही जावा आणि मला काही गरज लागली तर या ठिकाणी जो सुमित आहे तो सुमित येईल आणि काही मदत लागली तर मी त्याकडे घेऊन, त्यामुळे तुम्ही घरी जाऊ शकता. हे शीतल मॅडमांना सांगितल्यानंतर शीतल मॅडम त्या ठिकाणी निघून गेल्या. निघून गेल्यानंतर जवळपास 12-12:30 वाजले असतील, ज्यावेळी आरती मॅडमांचं जे काम करत होत्या ते काम त्यांचं संपलं आणि त्यानंतर आरती मॅडमांनी आपलं काम संपवलं आणि आपल्या खोलीतून बाहेर आल्या. बाहेर आल्यानंतर त्यांनी बघितलं की सुमित जो होता, आता सुमित हा कोण, तर सुमित हा त्या ठिकाणी नाईट वॉचमन होता. तो त्या ठिकाणी दिसला नाही. मॅडमांनी इकडे तिकडे बघितलं, सुमित म्हणून हाका मारला, तर त्या ठिकाणी सुमितचा काही प्रमाणात प्रतिसाद आला नाही. मग त्यांनी विचार केला की सुमित कॉलेजमध्ये राऊंड मारायला गेला असेल, तर आता माझं तर काम झालेलं आहे, मी आता काय करते, माझी बॅग घेते आणि घरी जाते, कारण की रात्रीचे 12:30 वाजलेले आहेत, दिवाळीची सुट्टी लागलेली आहे. म्हणून तिने काय घेतलं, आपल्या टेबलावरची बॅग घेतली आणि त्या तिकडून निघून गेला. आता त्या फर्स्ट फ्लोअरमध्ये पायऱ्या उतरणारच तेवढ्यात त्यांना अचानक एक मुलगा रडत असल्याचा आवाज आला आणि त्याचबरोबर फळ्यावर काहीतरी लिहितोय असा त्या ठिकाणी त्यांना आवाज आला. त्यांनी बघितलं तर इकडे तिकडे कोण नव्हते, पण त्यांना वर असं जाणवले की वरच्या सेकंड फ्लोअरवर एक मुलगा काहीतरी संध्याकाळी लिहितोय आणि काहीतरी बडबडत रडत काहीतरी लिहितोय असं त्यांना आवाज आला. ते काय केले, मॅडम म्हटलं एवढ्या रात्री कोण आहे, त्यांना आश्चर्य वाटलं, पण त्यांनी विचार केला की जाऊन एकदा आपण बघूया. तर त्या पायऱ्या उतरत होत्या, त्या चढून त्यांनी पायऱ्या चढायला सुरुवात केल्या. दुसऱ्या मजल्यावर गेला. दुसऱ्या मजल्यावर जिथून आवाज त्यांना येत होता त्या दिशेने त्या गेल्या. जाता जाता त्यांनी खिडकीतून बघितलं तर खिडकीमध्ये त्यांना एक मुलगा रडत असल्याचा, त्याचबरोबर फळ्यावर काहीतरी लिहित असल्याचा, मॅथचे प्रॉब्लेम सोडवत असल्याचं त्यांना जाणवलं. त्यांनी बघितलं की बाबा एक मुलगा या ठिकाणी काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांनी गेल्या लगेच दरवाजा उघडला आणि ते म्हटले, तू अजून घरला गेला नाहीस का आणि इथे एवढ्या वेळा काय करतोस. पण जेव्हा आरती मॅडम ह्या बोलल्या त्याच वेळी तो मुलगा तिथून दिसायचा बंद झाला. पण शॉकिंग गोष्ट जे फळ्यावर लिहिलं होतं त्यांनी, ते फळ्यावरचं त्या ठिकाणी त्यांनी बघितलं की फळ्यावर तर प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे,
पण जो मी मुलगा आत्ता जो बघितला होता, जो खिडकीतून बघितला होता, त्याचबरोबर आत आल्यावर जो बघितला होता तो मुलगा अचानक गायब कसा काय झाला. त्याचवेळी मॅडमचं बीपी वाढण्यास सुरुवात झाली, मॅडमांना घाम येण्यास सुरुवात झाला आणि मॅडमांनी तिथून जेवढ्या फास्ट बाहेर जाता येईल तेवढं बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. ते भराभर पहिल्या मजल्यावर आले आणि पहिल्या मजल्यावर आलेल्या त्यांना त्या ठिकाणी सुमित दिसला. सुमित मॅडमांना घाबरलेला बघितलं, त्याचबरोबर त्यांना जो घाम फुटलेला होता ते बघितलं. सुमितनं लगेच मॅडमांना ते धरलं, तिथं बसा म्हटलं. मॅडमांना बसवलं त्या ठिकाणी. सुमित पळत गेला. त्याचबरोबर जे पाण्याची टाकी होती तिथनं पाणी त्यानं भरून आणलं, मॅडमांना दिलं. मॅडमांनी ते पाणी पिलं. मॅडमांना म्हटला, मॅडम तुम्ही पण बघितलं का? जेव्हा सुमित मॅडमांना हे म्हणाला की मॅडम तुम्ही पण बघितलं का, तेव्हा मॅडम शॉक म्हणले, हो मी एका मुलाला वर बघितलं, पण अचानक मी जेव्हा त्या मुलाला बोललो तर तो मुलगा अचानक गायब झाला आणि जे फळ्यावर लिहिलं होतं ते आहे तसं होतं. जेव्हा मॅडमांनी सुमितला सांगितलं तेव्हा सुमित ही म्हटला की मीही जेव्हा आलो होतो तर सुरुवातीला मीही असं बघितलं की या ठिकाणी फळ्यावर कोणीतरी काहीतरी लिहित आहे, पण जेव्हा मीही आत गेलो तर तेव्हा तिथं कोणीही नव्हतं. हे मी जेव्हा ऐकलं बघितलं तेव्हापासून मी रात्री फर्स्ट फ्लोअर सोडून कुठेही जात नाही आणि सेकंड फ्लोअरवर तर जातच नाही. पण बऱ्याच वेळा एक मुलगा रात्रीच्या वेळी इथून पळतोय, त्याचबरोबर रडतोय, अशी मला या ठिकाणी भावना होत असलेली या ठिकाणी जाणवलं. मला म्हटलं मी लोकांना विचारायचा प्रयत्न करतो तर मला कुणी काही सांगितलं नाही असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. मॅडमांनी जेवढ्या फास्ट होतील तेव्हा सुमितला सांगितलं की मी आता जातोय म्हणे आणि तू पण आता इथं फर्स्ट फ्लोअर थांबू नको, तू आता बाहेर जाऊन थांब म्हणे. आणि त्या ठिकाणी मॅडम त्या ठिकाणी गेल्या, त्यांनी कॅब बुक केली आणि ते घरी गेला. रात्री मॅडमांना झोप लागली नाही, कारण की जे त्यांनी बघितलं त्यावर मॅडमांचा विश्वास नव्हता. त्यांनी म्हटलं की सुट्टी राहिलेली आहे, पण मला उद्या कॉलेजमध्ये जाऊन बघायचं नेमकं काय कारण आहे. कारण की मी जवळपास 4 वर्ष झाले कॉलेजवर लेक्चर प्रिन्सिपल ही भूमिका बजावते, पण मला असा अनुभव आला नाही. पण आता अचानक असा का अनुभव आला म्हणून ते दुसऱ्या दिवशी उठून त्या कॉलेजवर गेले. झोप तर काय मॅडमांना लागलीच नव्हती. सकाळी गेल्या त्यांनी त्या ठिकाणी रजिस्टर वगैरे चेक केलं, त्याचबरोबर 2-3 मॅडमांना शिक्षकांना कॉल करून त्यांनी त्या ठिकाणी बोलवलं, त्याचबरोबर रजिस्टर चेक केलं. तर त्यांना त्या ठिकाणी एक गोष्ट कळाली. ती गोष्ट अशी होती, तर 2008 साली सुमित नावाचा एक मुलगा हा त्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षाला शिकत होता. तसं बघितलं तर तो वयानं थोडा मोठा होता. कारण काय झालं होतं, सुमितनं 2004 साली इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं होतं, पण 2008 पर्यंत त्याला मॅथ्स हा विषय सुटला नव्हता. मॅथ त्याचबरोबर इतर विषयही त्याचे राहिले होते आणि त्याचे फर्स्ट इयर क्लिअर झालं नव्हतं. फर्स्ट इयर क्लिअर झालं नसल्यामुळे त्याला सेकंड इयरला ॲडमिशन मिळत नव्हतं. त्यामुळं तो डिप्रेशनमध्ये गेला. आणि त्याचबरोबर त्याचे जे मित्र होते जे इंजिनिअरिंग त्यावेळी कंप्लीट केले होते, कारण की 4 वर्षांनी इंजिनिअरिंग डिग्री असल्याची 4 वर्षाची डिग्री त्या बाकीच्या मित्रांनी कंप्लीट केली होती आणि ते मुलं आता जॉबला जाणार होते. आता या ठिकाणी जो शुभम होता तो डिप्रेशनमध्ये गेला. कारण की एखादं वर्ष वाईडी समजू शकतो, 2 वर्ष समजू शकतो, पण 4 वर्ष तुमची पहिल्याच वर्षाला जर केली असतील तर तो व्यक्ती किती डिप्रेशनमध्ये गेला असेल तुम्ही विचार करा. तो खूप डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याचा मॅथ्स हा विषय सुटतच नव्हता कितीही प्रयत्न केला तर. जेव्हा 4थ्यांदा फर्स्ट इयरचा निकाल लागला आणि तो फेल झाला तर त्यावेळी तो खूप डिप्रेशनमध्ये. आणि जेव्हा तुम्ही फेल होता, एखादा व्यक्ती फेल होतो एखाद्या परीक्षेमध्ये, तेव्हा त्या घरातली पहिल्यांदा समजून घेतात, पण 2-3 वेळा जर फेल झाला तर घरातलेही त्यांना धुसफूस करायला सुरुवात करतात. आता या ठिकाणी शुभमला असं वाटतं की आता आपल्या घरातले आपल्याला कावणार, आपल्याला कॉलेज सोडून जायला लागणार, कारण की 4 वर्ष आपण या ठिकाणी झालो तरी आपल्याला मॅथ्स हा विषय सुटलेला नाही, त्याचबरोबर इतर विषय सुटलेले नाही. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये होता. तर त्याचे जे फायनल इयरचे मित्र होते जे की पास होऊन जाणार होते, त्यांच्यावर त्यानं वर्गामध्ये जाऊन त्यांच्या गाठ घेतली की बाबा असं असं झालंय, मला खूप वाटतं. मित्रांनीही त्यांना सांत्वन देण्याचा प्रयत्न केला, अरे काय नाही शुभम, होऊन जाईल, एवढं अवघड नसतं, फक्त जरा अभ्यास कर, कॉन्सन्ट्रेशन कर. हे 4 वर्ष झाली ही मुले त्याला अशी सांगतच होती, पण त्याचा काही विषय सुट नव्हता. आता या ठिकाणी मुलं म्हटली चल आता घरला जाऊया म्हणे. तो म्हटला नाही म्हणे, तुम्ही घरला जावा, मी या ठिकाणी थांबतो म्हटलं. तो त्या ठिकाणी थांबला. मुलं म्हटली चालतंय, तू थोडा प्रिपरेशन कर, जरा शांत हो, तुला पण वेळ पाहिजे. मुलं तिथून जी मित्र होती ती त्या ठिकाणाहून निघून गेली. पण दुसऱ्या दिवशी मुलं ज्यावेळी त्या ठिकाणी आले तेव्हा त्यांनी सुमितला बघितलं, पण त्याच वेळी सुमितला
शुभमला जेव्हा त्यांनी बघितलं तर शुभमला बघताच त्यांना थरकाप उडाला, कारण त्या ठिकाणी शुभम नव्हता, शुभमची डेड बॉडी होती. शुभमने आपला शर्ट काढून त्यापासून गळफास लावून घेतला होता. आणि ही स्टोरी जेव्हा मॅडमांना कळाली तेव्हा मॅडम ही शॉक झाल्या, कारण की मॅडम म्हटलं मी 4 वर्ष बसलोय, 4 वर्षात मला या गोष्टी कळाल्या नाहीत, कसं काय. तर तेव्हा जो सुमित होता, जो की वॉचमन होता, तो वॉचमन या ठिकाणी मॅडमांना सांगितलं की मॅडम म्हणे मीही बऱ्याच वेळा गोष्टी बघितल्यात, मी 2010 साली पहिल्यांदा आलो, तर त्यावेळी माझी तशी घरची परिस्थिती डाऊन होती, त्यामुळे मला पर्याय नाही, त्यामुळे मला या ठिकाणी जॉब करायला लागला, त्यामुळे मी या ठिकाणी राहिलो. आणि मी भरपूर वेळा असं बघितलं की एक मुलगा रात्रीच्या रडतोय, पळतोय, त्याचबरोबर फळ्यावर काहीतरी लिहितोय, पण मी जेव्हा लोकांना विचारलं तर तेव्हा लोकांनी मला काही सांगितलं नाही. म्हणून मी अजून 2010 ते 2022 पर्यंत या ठिकाणी काम करत आहे, पण मी रात्रीच्या वेळी या वरील फ्लोअरवर कधीही जात नाही, सेकंड फ्लोअरवर. तर अशा प्रकारे ही स्टोरी आणि ही रिअल स्टोरी. जर तुम्हाला त्या कॉलेजचं नाव माहीत असेल तर या ठिकाणी लिहू नका, कारण कसं आहे एखादं रेप्युटेड कॉलेज असते आणि त्या कॉलेजची इमेज खराब होत नाही झालेली चांगली. तर आणि कॉलेज कमिटी अशी करते की बाबा एखादी घटना जर घडली असेल तर ती घटना हाईड करण्याचा प्रयत्न करत असते. आता 2008 साली ही घटना घडली, परंतु कोणत्याही पेपरमध्ये किंवा न्यूज चॅनेलवर ही घटना सांगण्यात आली नाही, ही घटना पैसे देऊन दाबण्यात आली. आणि त्याचबरोबर तुम्ही विचार करू शकता की मोठमोठ्या कॉलेजमध्ये अशा घटना होत असतात, परंतु त्या दाबल्या जात असतात. तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये कोणत्या इन्स्टिट्यूटमध्ये जात असाल आणि तिथंही अशा घटना होत असतील किंवा झालेल्या असतील, तुम्हाला माहीत नसतील, तर अशा वेळी रात्री ठिकाणी आपण अननोन ठिकाणी जात असतो, त्याचबरोबर नोन असलेल्या ठिकाणी जात असतो, पण त्याची हिस्ट्री आपल्याला माहीत नसते. अशा बऱ्याच घटना आहेत की तुम्ही जिथं राहता तिथेही घडल्या असतील. पण नवीन ठिकाणी जाताना संध्याकाळी अपरात्री जाण्याचं टाळा, कारण की रात्रीच्या ह्या ज्या घटना आहेत ह्या मोठ्या प्रमाणात घडत असतात आणि अशा घटना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येत असतात. त्यामुळं ह्या घटनेचा गांभीर्याने विचार करा आणि तुम्ही अशा ठिकाणी जाणं टाळा. जर तुम्हाला कॉलेज माहीत असेल तर उत्तम आहे, तुम्ही ही चौकशी करू शकता की पुण्यातील असं कोणतं इंजिनिअरिंग कॉलेज आहे. तर मित्रांनो, आजची जी रिअल स्टोरी आहे, जी सत्य घटना ही तुम्हाला कशी वाटली, जर आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पैसे पडणार नाहीत आणि त्याचबरोबर एखादा व्हिडिओ अपलोड केलेला नोटिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी नक्कीच येत राहील. धन्यवाद. थँक्यू. तुमचा दिवस शुभ जावो.